यांच्या बरोबर गेला की विषय नाही, तिथं काय तुम्हाला अडचणी याचा काही सुद्धा विषय नाही पैशाचा, किंवा जरी समजा तुम्हाला मस्त नको वाटली, समजा 2 टायमान किंवा काहीतरी त्या मशीन प्रॉब्लेम वाटतोय तुम्हाला, तुमच्या मनाला जरी डाऊट आला तर तुम्ही कॅन्सल करू शकता. आता आम्ही मशीनचं टोटल सगळं पैसे पूर्ण सगळं आम्ही मशीन एकत्र केल्यावर परत त्यासनी पैसे दिले, तोपर्यंत पैसे दिले नव्हते. तर आम्ही 8 म्हशी खरेदी केल्या. व्यवहार चांगले आहेत तिथे, व्यवहाराचा काय विषय नाही, व्यवहार व्यवस्थित करून देते ती, आणि 2-3 वेळा तुम्हाला काय पाहिजे ते वेळेला तुम्ही दूध बघू शकताय. किमती सांगल्या 1.20 पासून 1.40 पर्यंत म्हशी मिळतील इथं. आपण शेतकऱ्याच्या गोट्यावर, आपण काय असे व्यापाऱ्याच्या गोट्यावर जाऊन अशी म्हशी घेतलेल्या नाही, त्यांच्याच संपर्कात जाऊन आपण शेतकऱ्याच्या गोट्यावर जाऊन म्हशी घेतलेल्या आहेत. बरोबर. शेतकऱ्याने खात्रीशीर आपल्याला दूध 4 टाइम दावले. म्हणजे स्वतः तुम्ही पिळून म्हणजे स्वतः दूध आम्ही बघितलेलं आहे. बरोबर. तिथं राहून राहून तिथं राहण्याची व्यवस्था वगैरे, जेवण खाणं सगळं त्यांनी केलेलं. म्हणजे अविनाश दादांनी सगळं केलेलं तिथं. मला तिथं राहण्याची व्यवस्था असेल किंवा तिथं मशीन बघायला येणे जाणं, गाडीचं ट्रॅव्हलिंग, तिथनं गोट्यावर दूध बघायला जाणे, सकाळचं 3 डाव आम्ही गेलोय. 12 तासानं आम्ही दूध बघायला गोट्यावर गेलो. बरोबर. म्हणजे तुम्हाला त्याच म्हशीच दाखवतो ना, ज्या तुम्ही आधी आम्ही स्वतः काढल्या. त्याच म्हशीचं आम्ही दूध काढलेलं आहे तिथं. बरोबर. सगळ्या किती वेळ व्यताच्या म्हशी होत्या तिथं? आम्ही ह्या सगळ्या पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या येताच्या घेतलेल्या आहेत. त्या दातात शिल्लक बघून घेतलेल्या आहेत. बरोबर. म्हणजे एक आम्ही घेतल्या, तिचं बुल सकट अमान्य, म्हणजे तिचं कुणापासून तयार झाल्या रेडी, ती सगळं माहिती आम्हाला सगळं आम्हाला कळालं तिचं. बरोबर. आता म्हशी कशा वाटतात तुम्हाला आता ह्या ठिकाणी तुम्ही खरेदी करून आणल्या जातात? आता म्हणजे दुधाला जेवढे सांगितले होते तेवढ्या लेवलला चालायला लागले आता. चालायला लागले. त्यामुळे आपल्यातलं यांना बर्गे साहेबांना घेऊन तुम्ही तिथं जर गेला तर काय सुद्धा टेन्शन तुम्हाला, काय फसवा फसवीचा विषयच काही नाही. आता आम्ही 2 म्हशी ठरवलेल्या कॅन्सल केलेत परत. बरोबर. चांगलं. मग ती तसं कोण आपण वैयक्तिक गेल्यावर ना कोण म्हणजे हे करणार नाहीत हो तिथं. बरोबर. कसं आहे अनुभव, आणि कसं आहे सेट करून आता त्यांचा माणूस इथं आता आमच्या जवळ आहे, जोपर्यंत म्हशी सेट होत नाही तोपर्यंत ती जात नाही. बरोबर. काय प्रॉब्लेम आला तर आणि सांगायला म्हणजे सांगते ती काय मार्गदर्शन वेळोवेळी. बरोबर.